नाना पाटेकर महाराष्ट्र सोडणार, केंद्रीय मंत्र्यासमोर केलेल्या विधानाने खळबळ. नुकताच नागपूरमध्ये जलक्रांती परिषद घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी हजेरी लावली. जलक्रांती परिषदेच्या मंचावरून ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांनी केलेल्या एका विधानाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करत होतो, असे म्हणत त्यांनी उपस्थितांना चक्रावून सोडले. मात्र त्यांच्या या विधानापाठीमागे कोणतीही राजकीय नाराजी नसून दुर्गम भागातील लोकांसाठी काहीतरी करण्याची तीव्र तळमळ असल्याचे स्पष्ट झाले. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. गावाखेड्यात गेल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर आपल्या कारणामुळे हसू येत असेल तर अजून काय वेगळं लागणार आहे. त्यामुळे तेवढीच एक अपेक्षा आहे, सतत तेवढंच करायचं. नाटकात काम करत असताना मी खरं तर तळागाळातून आलेला, अतिशय गरिबीतून आलेला मी होतो. 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती. त्यामुळे मला तिथे जाणं जास्त सोपं जातं. श्रीमंत मंडळीमध्ये मला ते जमत नाही. मी शहरामध्ये राहू शकत नाही. मी गावाखेड्यामध्ये राहतो. माझ्याकडे 10-12 गायी आहेत, 5-15-5-25 कुत्री आहेत, जी रस्त्यावरची आणून सोडलेली शेतावर. 12-14 एकर माझं शेत आहे आणि तिथे उगवलेलंच खात असतो. तिथल्या माझा जो आमदनी माझी आहे, तिथे जर काही नाही उगवलं तर मला इतका त्रास होतो. तर आमचा जो कोरडवाहू जो शेतकरी आहे त्याला किती त्रास होत असेल की त्याच्याकडे कधी पाऊसच जास्त झाला, कधी झालाच नाही. तर याच्या पोटी कुठेतरी, आणि आम्ही कुठल्या दुसऱ्या गोष्टी काही केल्या नाहीत का? आम्ही सगळ्या गोष्टी करतो आनंदासाठी आमच्या. पण मला खरं सांगतो, शहरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या भिंती आहेत, त्या भिंती मला आता कबरीसारख्या वाटायला लागल्या. फक्त स्क्वेअर फीटमध्ये आहे. तुझी किती कबर मोठी? 1000 फुटाची आहे का? माझी 2000 फुटाची आहे. त्याची 4000, 5000. त्याच्यामध्येच आभाळ पाहायचं ते सुद्धा खिडकी एवढंच आभाळ आहे. पण शहरातल्या मंडळींना, मुंबईतल्या मंडळींना, मित्रांना मी म्हटलं, गेल्या वेळी कधी आभाळ पाहिलंस? असं पाहायला वेळच नाही आहे आम्हाला. केवळ माझी घर, माझं 4 मंडळी जी आहेत त्याच्या पलीकडे आम्ही विचारच करत नाही. आणि मी खरं सांगतो, नाटक सिनेमातून मिळणारा पैसा, त्यातून मिळणारे सन्मान, त्याच्या पलीकडचा आनंद आम्ही ज्यावेळी नाम फाउंडेशन सुरू केलं त्यावेळी मिळाला. काय म्हणजे पहिल्या वेळी, म्हणजे हा मकरंद हा मराठवाड्यातला, तर त्याला म्हटलं, बाबा हे पैसे घे, प्रत्येकी 1500. इतक्या आत्महत्या झाल्या होत्या आणि नवीन गाडी घेऊया आपण, चला, त्याच्यासाठी पैसे जमा केले होते. आणि मग संध्याकाळी आपलं TV पाहत असताना हातात ग्लास आणि एक इंटरव्ह्यू पाहत होतो. ज्याच्या घरी आत्महत्या झालेली आहे अशा एका शेतकऱ्याच्या कुटुंबाचा इंटरव्ह्यू होता. आई, वडील, बायको आणि मुलं. बाप गेलेला आहे, नवरा गेलेला आहे, मुलगा गेलेला आहे, असं ते कुटुंब. पण त्यांच्या डोळ्यामध्ये आपलं कोणीतरी गेलं याच्यापेक्षा संध्याकाळची भूक जास्त वाटली मला. कदाचित मला ते नट म्हणून असेल का जाणवलं माहिती नाही. म्हटलं, आलं हे काही खरं नाही. आपण गाडी घेण्याचा विचार करतो आणि हे काय चाललंय. मग मी त्याला म्हटलं की चला, आपलं काहीतरी कर्तव्य आहे माणूस म्हणून. मग हे 1.5 कोटी तू घे आणि प्रत्येकी 15,000 अशा सगळ्या त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दे. नाही, टाळ्या वाजवू नका. हे मला असं वाटत होतं आपण मोठेपणा घ्यावा, निदान मी रात्री झोपताना माझी पाठ थोपटावी, त्यापोटी केलं होतं. मला काही अनुकंपा नव्हती, काही नव्हतं. माझ्यातला माणूस मेलेला होता, त्यांच्या त्या डोळ्यामध्ये मला कुठेतरी दिसलं की अरे बापरे, आपण खरंच मेलेलो आहे ते सांगत होते, त्यांची भूक सांगत होती. त्याच्यावर मकरंद मला म्हणाला की नाही, तुम्ही येऊन ते चेक द्या. म्हटलं नाही, हे बरोबर नाही, मला ते देणं मला पटत नाही, तू दे. तो म्हटलं फक्त तुम्ही ते बीडचे आहे, बीडला गेलो होतो आम्ही, तेवढे फक्त तुम्ही द्या, बाकीचे मग नंतर आम्ही हे करू. आम्ही तिथे गेल्यानंतर एका वेळी समोर 125-200 मुली, विधवा, जास्तीत जास्त वय असेल त्यांचं 25-24. एक मूल कडेवर, एक मूल असं खात बोट धरलेलं, खंगलेली सगळी मंडळी. अरे म्हटलं बापरे, म्हणजे हे काम कधी न संपणार आहे. याला पूर्णविराम नावाची गोष्टच नाही आहे. त्यामुळे हे सातत्यानं करा. 15,000 रुपये देऊन तुम्ही ते काही संपणारं नाही आहे. आणि मग तिथून आम्ही
औरंगाबाद, मग नंतर आम्ही इथे आलो वराडामध्ये, आणि सगळीकडे फिरलो जेवढं काही जमत होतं आम्हाला. तुम्हाला खरं सांगतो, त्यावेळी नाम फाउंडेशन ज्यावेळी स्थापन झालं 3 महिन्यामध्ये लोकांनी 60 कोटी रुपये दिले. 60 कोटी. एक काल संस्था जी स्थापन झालेली आहे तो केवळ एक विश्वास होता की नाही, ही मंडळी काम करतील, कुठे अपलाप नसेल, भ्रष्टाचार नसेल. आणि मग त्याच्यानंतर जे सातत्यानं काम सुरू झालं. आम्ही त्यावेळी म्हटलं होतं की कोणालाही आत्महत्येचा मनात विचार येत असेल तर हा नंबर आहे, एक फोन फक्त करा, मरण्याच्या अगोदर 1 मिनिटं तरी माझ्याशी बोल. मला जेवढं जमेल तेवढं मी त्याला थांबवायचं. मला एक साधी गोष्ट, घरातलं बाकीचं आपलं कुत्रं मांजर मेलं तरी सुद्धा आपल्याला केवढा त्रास होतो. माणूस करता पुरुष घरातला जातो, त्याच्यानंतर बाकीच्याने जगायचं कसं. मकरंद मगाशी म्हणताना की आम्हाला त्या एका दाण्याचे आम्ही 100 दाणे 1000 दाणे करतो, त्याची आम्हाला कधी मिळणार किंमत. स्वामीनाथन आयोग हा सुद्धा आता एवढा अंशतः चालूच आहे, आणि त्याला सुद्धा 20 वर्ष झाली किंवा आता. प्रत्येक गोष्टीला आम्हाला आंदोलन का करावं लागतं. आम्हाला दिसत नाही का. माझ्यासारखा एक मठ्ठ माणूस, मला त्या डोळ्यातली वेदना कशी कळली. आणि सगळ्यात गोष्ट कुठली आहे की आता 2 पक्ष वेगळे असतील, बीजेपी असेल, काँग्रेस असेल, तुमचे आचारसंहिता तुमची काय जी असेल ती, तुमचे विचार काय असेल तुमच्या पक्षाचे, प्रत्येकाची पुस्तिका वेगळी. आपलं तसं नाही, आपण सगळेच एकाच विचारानं आपण आहोत. हे पाण्याच्या संदर्भातल्या मुळामध्ये सुरू झालेलं पाणी हे सुरू झालं ते आत्महत्येपासून सुरू झालं होतं. माझ्या इथे शेतामध्ये करत असताना माझ्याकडे परवानगी आहे की मी खडकवासल्यातून पाणी घेऊ शकतो. तर मी म्हटलं नाही, मग माझ्या जमिनीत मला कसं करता येईल. मोठं शेततळ आहे, मला पाण्याची कमी नाही, 90 फूट खोल विहीर आहे. पण माझ्याकडे जी सुविधा आहे ती प्रत्येकाकडे का नसावी. मला खरं सांगतो, मी नेहमी म्हणतो की माझ्याकडे कधी भिंतीच नाही आहेत. माझ्याकडे डोंगर आहे, इकडे डोंगर, इकडे डोंगर, इकडे डोंगर, आणि मध्ये मी राहतो. शहरामध्ये नाही राहणं जमत. आम्हाला वेळच नाही आहे. माझ्याकडे कुठेतरी काहीतरी एवढं शिजलं जायचं, ते पलीकडे जायचं, तिकडे शिजलं की आमच्याकडे याचा वास यायचाच ना. भिंती होत्या पण भिंती नव्हत्या आमच्या शेजाराला पूर्वी. आता तसं नाही, पलीकडे काही झालं तरी आमच्याकडे उत्सव चालू असतो. आपण एकमेकांशी, आपण ह्या सगळ्या संस्था, त्याचं नाव काही ठेवा तुम्ही, एक सामूहिक नाव ठेवा. आपण एकत्र ही चळवळ म्हणजे केवळ बोलण्यासाठी किंवा भाषण करतोय आपण असं तसं नाही. चळवळ आतूनच ते यायला पाहिजे. जसं म्हणतो की माझं गावच माझा भारत आहे, बस तेवढं पुरतंच करा. प्रत्येकाने तेवढं केलं की झालं, सगळं आमचं समृद्ध होईल भारत. पण आमचा गोंधळ कसा आहे, मला त्यातला श्रेय, आम्ही हे केलं, मग माझी तुमच्याबरोबरची स्पर्धा, तुलना, आणि त्यातून मग मी तुमच्यापेक्षा जास्त कसा, काही गरज नाही त्याचं. विक्रम गोखले हा माझ्यापेक्षा अप्रतिमच नट राहणार मरेपर्यंत, मी त्याच्यासमोर कोताच राहणार हे मी मान्य करायचं आणि त्याच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करायचा. मला त्याच्यापेक्षा मोठं नाही व्हायचं, मला सतत माझ्यापेक्षा मोठं व्हायला हवं. त्याच्याबरोबरीला मी जाऊ शकेन की नाही मला माहिती नाही. ते करत राहणं. आपली स्पर्धा ही केवळ आपल्याबरोबरच असावी, बाकी कोणाबरोबर नसावी. आमच्या आईला मी नेहमी विचारायचो की आई, अगं मुसलमान आणि हिंदूंमधला फरक काय आहे ग. ते म्हणले काय नाही, आपण हात जोडून नमस्कार करतो, ते हात उघडून नमस्कार करतो. किती सोपी व्याख्या आहे ना 2 धर्मातली. आम्हाला लहानपणापासून हे शिकवलं, त्यामुळे मला कधीच तू कुठल्या जातीचा आणि धर्माचा आहे मला विचारावंसंच वाटलं नाही. आणि जाती मला माहिती आहे, गडकरी, जाती कधी संपणार नाही. जाती तुम्ही संपवल्या तरी सुद्धा ऑफिसमध्ये बॉस राहणार, ती एक उच्च जात राहणार, मग मधली, मग अजून असे, मग शेवटी पिऊनची. तर तुम्ही शेवटी तुमची पात्रता काय आहे, तुम्ही करता काय, किती आपल्यामध्ये कुवत आहे, त्याच्यावर आपली जात ठरते. कांबळी नावाचा आमचा बॉस, मला आनंद होतो, कांबळे माझा बॉस आहे. एक दिवस त्याला तिथेच आम्ही असे बघायचो.
ते जातीतला फरक सरते शेवटी आपण कशाने मिटवणार? आपल्या ज्ञानानं, शिक्षणानं. आज मोठ्या मोठ्या पदावर इतकी छान मंडळी आहेत, त्यांची जात नाही कोणी विचारत. मला नाही, तुम्हाला माहिती आहे का माझी जात नाही कोणाला मी सांगितली, कोणी विचारली नाही. मी काय करतो या प्रांगणामध्ये आल्यानंतर मी नट म्हणून मी तुम्हाला काय देतो, इतकी मंडळी मला बघायला जमलेली आहे. तो उधळून द्यायला पाहिजे. झाली फजिती झाली, काय हरकत आहे, सगळेच माझे आहेत. तुम्हीच हसाल ना मला. पण उधळून देणं आणि कशाची पत्रात नसणार. मी तर अशा ठिकाणी एवढ्यासाठी जातो की माझं कुठे चुकतंय हे मला कळावं, म्हणून मी अशा ठिकाणी जातो. त्याची जाणीव होते की नाही रे, खरंच हे आपल्याला कळलं नाही, आपल्याला हे माहीत नाही. आमच्या घरामध्ये 7 भावंड होतो आम्ही. 6 गेली, मी एकटाच राहिलो. आई नाही, वडील नाही. मग मी नेहमीच म्हणतो माझ्या मुलांना किंवा ह्यांना की म्हटलं माझ्या बरोबरचे कोणीच नाही आहे ज्यांना मी माहिती आहे. मी सगळ्यात धाकटा. म्हटलं मला दरडावणारा, मला मारणारा किंवा पाठीवर हात फिरवणारा तसा कोणी नाही. त्यामुळे मग इथं गेलो की गावाखेड्यामध्ये एखादा कोणतरी वयोवृद्ध नुसतं चेहऱ्यावर अशा त्यांनी असं नुसतं केलं की असं वाटतं आई वडील भेटले पुन्हा नव्यानं. आपण फार तसे सुदैवी आणि दुर्दैवी आहोत. आपल्याला वेदना कळतात, त्याची जाणीव असते. फक्त आपण ती त्या क्षणिक होते आणि त्याच्यानंतर आपण विसरत जातो. तशापेक्षा आपण तिथे थांबायला पाहिजे. म्हणून मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करत होतो आणि कुठे अगदी गावाखेड्यामध्ये डोंगरामध्ये जाऊन मग तिथल्या लोकांची तिथे मला काही करता येईल का. माझ्याकडे थोडेसे साठवलेले पैसे आहेत. मग ते एवढंसं एक छोटंसं गाव घ्यावं ते मी माझ्याकडे आणि मग त्याचंच करावं. तिथेच आपले 4 खांदे शोधावे आपण आणि तिथेच जावं. अशा पद्धतीनं काहीतरी, पण सतत त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं अजूनही वाटतंय. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.